अभ्यासानं चित्त एकाग्र होतं आणि एकाग्र चित्तानं केलेला अभ्यास लवकर फलद्रूप होतो. हा समन्वय. उपासना न करता अभ्यास होत नाही का? होतो, होत नाही असं नाही. पण उपासना करणाऱ्यांना अभ्यासामध्ये लवकर चित्त लावता येतं, जे इतरांना लावता येत नाही. उपासनेचं बळ अभ्यासाच्या मागे उभं लागतं आणि अभ्यासाचं बळ उपासनेच्या मागे उभं असावं लागतं. अर्थावीण पोथी वाचोनी काय, हे अभ्यासाचं बळ उपासनेच्या मागे उभं आहे. अर्थाशिवाय पोथी वाचून काही उपयोग नाही. म्हणजे पोथी वाचता वाचता आम्हाला अर्थ कळाला पाहिजे. म्हणजे उपासना करता करता आम्हाला शाब्दबोध, अर्थबोध, भावबोध झाला पाहिजे. तेवढी आमची बुद्धी प्रगल्भ झाली पाहिजे. उपासना करू नये असं नाही आहे. उपासना आंधळी नसावी यालाही आपला विरोध नाही आहे. परंतु त्या उपासनेला जर अर्थाची जोड देता आली, अभ्यासाची जोड देता आली, तर ती उपासना अधिकाधिक आनंद प्राप्त करून देते. तसंच अभ्यासालाच्या मागे जर उपासना उभी राहिली असेल तर तो अभ्यास आम्हाला लवकरात लवकर आमची ध्येय प्राप्ती करून देतो. कारण उपासना ही आमच्या चित्ताला एकाग्र बनवते. त्यामुळे आमचा अभ्यास एक आलंबनात्मक होतो. अभ्यासा एक आलंबनात्मक झाला की अभ्यास करणं म्हणजे काय आहे? एक गोष्ट पुन्हा पुन्हा करणं, याला अभ्यास करणं असं म्हणतात. अभ्यास म्हणजे काय आहे? पौनः पुण्येन करणं अभ्यासमिति कथ्यते योग वासिष्ठामध्ये. एक गोष्ट पुन्हा 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 करत राहणं याला अभ्यास असं म्हणतात. पातंजल योगसूत्रामध्ये मनाच्या चंचलतेला आवरण्याकरता हे दोन उपाय भगवद्गीतेप्रमाणे सांगितले. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः असं एक सूत्र पातंजल योगसूत्रामध्ये आलं. तिथं केलेलं अभ्यासाचं वर्णन पहा. अभ्यास करणं म्हणजे काय? पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट करणं. पण पुन्हा पुन्हा करणं म्हणजे काय? हे नुसतं करून उपयोग नाही. तो अभ्यास दृढ झाला पाहिजे, तर तो अभ्यास उपासनेला प्रबल बनवतो. मग ती अभ्यासाला दृढता कशी आणायची वगैरे त्या ह्याच्यामध्ये पातंजल योगसूत्रामध्ये आपल्याला दिसून येईल. काय करावं लागेल, कसं करावं लागेल. त्या अभ्यास दृढ होण्याकरता 3 भूमिका लागत असतात पातंजल योगसूत्राच्या नियमाप्रमाणे. सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी असं सूत्र आहे पातंजल योगसूत्र. दीर्घकाल करावा लागतो, निरंतर करावा लागतो आणि सत्कारा सेवितो अत्यंत आदराने करावा लागतो, तर तो अभ्यास दृढ होतो, नाहीतर होत नाही. तच्चिंतनम तत्कथनम हाही श्लोक योगवासिष्ठातही आहे, पंचदशीतही आला. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा हे योगवासिष्ठात आहे. तदभ्यासम विदुर्बुधा हे पंचदशीत. एवढाच फरक आहे. याला अभ्यास असं म्हणतात. दीर्घकाल, निरंतर आणि अत्यंत आदरानं दीर्घकाल करावा लागतो. कोणताही अभ्यास आज केला काय झालंय? अभ्यासाचं स्वरूप आजकाल जो अभ्यास शाळेमध्ये शिकवला जातो ना, त्या शाळेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासाचं स्वरूप विद्यार्थी निर्माण करण्याकरता नाहीच आहे, ते परीक्षार्थी निर्माण करण्याकरता. दिवसभर रात्रभर जागून रात्रभर जागून अभ्यास करा. कशा करता? उद्या परीक्षेत लिहिता आलं पाहिजे. नंतर तुम्ही विसरला तरी चालेल. 8वीतून 9वीत जाणं म्हणजे काय आहे? 8वीतून आम्ही 9वीत गेलो म्हणजे काय आहे? 8वीतून 9वीत जाणं याचा अर्थ 8वीत केलेला अभ्यास विसरायची परवानगी, याला म्हणतात 8वीतून 9वीत जाणं. आम्हाला आता 8वीच्या अभ्यासाशी काही घेणं देणं नाही आहे. दीर्घकाल चालू राहायला पाहिजे. पण दीर्घकाल करून उपयोग नाही, तो निरंतर पाहिजे. माझ्याकडे गृहस्थ आले होते. त्यांनी मला सांगितलं, महाराज गेली 50 वर्ष फक्त ज्ञानेश्वरीचं पारायण करतोय, बाकी काही करत नाही. मला इतकं प्रेम वाटलं, आदर वाटला, मी पटकन पाया पडलो. 50 वर्ष ज्ञानेश्वरी वाचतोय, बाकी काही करत नाही. मला वाटलं 50 वर्ष ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारा काय प्रगल्भ असेल. मी सहज उत्सुकता म्हणून त्यांना विचारलं, 50 वर्ष वाचता आहात, साधारण किती पारायण झाली असतील?
50 वर्षामध्ये किती पारायण झाली असतील? तो म्हणाला पहिलंच चालू आहे. मला आश्चर्य वाटलं, तरी बरं वाटलं. 50,000 वर्षात ज्ञानेश्वरी संपत नाही. 50 वर्ष एकच पारायण चालू आहे. किती सखोल पारायण असेल, किती सखोल पारायण असेल. 50 वर्षामध्ये पहिलंच पारायण चालू आहे, किती सखोल असेल. म्हटलं 50 वर्षात पहिलंच चालू आहे? हो म्हणे, 50 वर्षामध्ये आत्ता पहिलंच पारायण चालू आहे, अजून संपलं नाही. मी म्हणलं असं कसं पारायण करता? ते म्हणाले कार्तिकी एकादशीला एक ओवी वाचतो आणि आषाढी एकादशीला पुढची वाचतो, संपलं. आता हे 50,000 वर्षात संपायचं नाही की पारायण? हे दीर्घकाल, याला अभ्यास म्हणत नाहीत ना. आषाढी एकादशीला एक ओवी, कार्तिकी एकादशीला एक ओवी, हे काही दीर्घकाल आहे का? हे दीर्घकाल चालावा अभ्यास, पण तो निरंतर असावा. सतु दीर्घकाल नैरंतर्य हा शब्द वापरला आहे. अभ्यासाचं हे स्वरूप आहे आणि अत्यंत श्रद्धेनं अभ्यास केला पाहिजे. असो, अभ्यास हा आता माझा विषय नाही. मला बोलायचं आहे अभ्यास आणि उपासना याच्या समन्वयाबद्दल. अभ्यास आणि उपासनेचा समन्वय झाल्याशिवाय पारमार्थिक आनंद मिळत नाही. पारमार्थिक आनंद मिळत नाही. मी पारमार्थिक आनंद ही संकल्पना खूप व्यापक भूमिकेतून आत्ता आपल्या समोर ठेवतो. सुदैवाने आपल्या महाराष्ट्रातल्या संतांचे जे ग्रंथ आहेत, संतांच्या मुखातून बाहेर पडलेलं जे वाङ्मय आहे, ते अभ्यासाचाही विषय आहे आणि ते उपासनेचाही विषय आहे. आम्हाला त्याचा अर्थ कळाला नाही, वाचत जा. वाचत गेलात अर्थ कळत जाईल. अर्थ कळत गेलात वाचण्याची आवड निर्माण होईल. अधिकाधिक वाचण्याची आवड नवनवीन अर्थाला जन्म देईल. नवनवीन अर्थ अजून उपासनेमध्ये प्रवृत्त करतील. ती उपासना अधिकाधिक व्यापक होत गेली की अभ्यास अधिकाधिक सूक्ष्म होत जाईल. आणि अभ्यास आणि उपासना या दोन्हीची सूक्ष्मता आणि व्यापकता एकदा सिद्ध झाली की उपासना करणारा, अभ्यास करणारा आणि ज्याचा अभ्यास आणि ज्याची उपासना केली जाते त्या दोघांमध्ये अंतर न राहता त्यांची एकरूपता सिद्ध होईल. हे मानवी जीवनाचं ध्येय आहे. मी का बोलतो आपण लक्षात घ्या. नुसत्या चिंतनानं परमात्म रूपता प्राप्त होत नाही का? होते ना. चिंतने तद्रूपता आहेच आहे की आपल्याकडे, आहेच आहे ना. तुका म्हणे आळी जीवी नुरेची वेगळी, तुकोबाराय बोलतातच की. नाही असं नाही. ध्यानी ध्याता पंढरी राया, मनासहित पालटे काया, अशी अनेक प्रमाणं आपल्याला देता येते. परंतु त्याच्या जोडीनं अभ्यास पाहिजे. हरिपाठ हा उपासनेचा जसा विषय आहे तसा तो अभ्यासाचाही विषय झाला पाहिजे. नाहीतर हरिमुखे म्हणा चालूच आहे. ज्ञानोबरांनी आपल्याला उपदेश केला, हरिमुखे म्हणा, मुखानं हरी म्हणा. आम्ही तेवढंच म्हणतो, हरिमुखे म्हणा, पण मुखानं हरी म्हणत नाही. आमची अडचण इथे आहे. आम्ही हरिमुखे म्हणा हे म्हणतो, पण ज्ञानोबरांनी हरिमुखे म्हणा म्हणजे मुखानं अखंड हरी हरी म्हणत जा, हे मात्र आम्ही करत नाही. मग याचा आम्ही अभ्यास केला आहे का, याची उपासना केली का, दोन्ही केलं नाही, हे ज्याचं त्यांनी ठरवा. ज्ञानोबरायांचा आणि नाथ महाराजांचे असे 2 हरिपाठ उपासना आणि अभ्यासाचा विषय म्हणून आपल्या समोर आहे. काय आहे हरिपाठ? हरिपाठ शब्दाचा अर्थ काय वगैरे वगैरे चिंतन खूप आहे. मी फक्त प्रस्तावना करतो आज. काय आहे हरिपाठ? अगदी सरळ सोपं सांगायचं झालं तर हरी या नामाचा, भगवन नामाचा केलेला पाठ म्हणजे अभ्यास, अभ्यास म्हणजे पुनरावृत्ती म्हणजे हरिपाठ. पाठ या शब्दामध्ये अभ्यास हाच अर्थ अभिप्रेत आहे, पण अभ्यास शब्दाच्या अर्थामध्ये मात्र त्याची उपासना अभिप्रेत आहे. हे जरा गमतीचं आहे, कुणाला कळेल न कळेल मला माहीत नाही. पण हरिपाठ करा, पाठ करा म्हणजे काय करा? हरिपाठ करा. पाठ करा म्हणजे पुन्हा 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 ते म्हणत राहा. हरी 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 हे वारंवार आपल्या तोंडाला आलं पाहिजे. म्हणून हरी शब्दाचं
प्राबल्य, हरी शब्दाचं बाहुल्य ज्या अभंगांमध्ये येतं त्याला हरिपाठ असं म्हटलं जातं. पुन्हा 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 हरी शब्द आमच्या मुखामध्ये येत राहतो. हरिमुखे म्हणा, इथे एकदा आला, हरिमुखे म्हणा, पुन्हा एकदा हरी शब्द आला, हरी 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 मंत्र हा शिवाचा, इथं 3दा हरी शब्द आला. असे अनेक सगळेच अभंग आपल्याला विचारात घेता येतात. भरला घनदाट हरी दिसे, हरी शब्द, प्रत्येक अभंगामध्ये हरी शब्द आहे. त्या अभंगाच्या पठनातून तेवढ्या वेळेला हरी या नामाचा पाठ, हरी या नामाचं उच्चारण आमच्याकडून केलं जातं, म्हणून त्याला हरिपाठ असं म्हणतात. हे जसं ज्ञानोबारायांच्या हरिपाठाच्या बाबतीत आहे, तसंच नाथ महाराजांच्या हरिपाठाच्या बाबतीत तोच विचार आहे, समान विचार आहे. आपल्याकडे हरिपाठ हा भक्तिप्रचूर मानला जातो, नामप्रचूर मानला जातो, आणि तो भक्तिप्रचूर आहे. त्याच्यात ज्ञान नाही आहे असं नाही आहे, ज्ञान नाही असं नाही. अजपा जप जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे इथं योगशास्त्र येत नाही असं नाहीच आहे, येतं. भरला घनदाट हरी दिसे, इथं आपल्याला ज्ञानाचा विचार करावा लागणार नाही असं नाही, करावा लागणारच आहे. इथं पहिलं चरण आहे, हरीची या दासा हरिदाही दिशा. इथं ज्ञानाचा विचार येणार नाही असं नाहीच आहे, येईलच. पण ज्ञानाचा योगाचा विचार आला तरी हरिपाठामध्ये प्राबल्य आहे, ते नामस्मरणाचं प्राबल्य आहे. नामपरच हरिपाठ म्हटला जातो, वाचला जातो, अर्थाचा विचार तत्संबंधानं केला जातो. पण ज्ञानोबारायांच्या हरिपाठाच्या बाबतीत एक हरिपाठाचं भाष्य असं आहे की जे योगपर लावलं गेलंय, पूर्ण पूर्ण योगपर लावलं गेलं. भक्तीचा संकेतच नाही त्याच्यात. आपल्याला हास्यास्पद वाटू शकतं, पण त्यांनी संगती लावण्याचा त्यांचा प्रयत्न केला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हरिपाठ या शब्दाचा अर्थ करताना पाठीतून वर जाणारा हरी, पाठ, पाठीतून म्हणजे आपल्या पाठीतून आपली जी मज्जासंस्था असते त्याच्यामध्ये चक्राची योजना केली ना, प्रत्येक ठिकाणी चक्राची योजना केली योगशास्त्राच्या दृष्टीने. ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय बघा त्याकरता. या चक्राच्या योजनेतून वरपर्यंत जाणारा तो हरी. हरी शब्दाचा अर्थ करताना पुन्हा ती नागिणीची पिले कुंकुमे नहाले त्या अर्थाने ते सगळं केलं. ज्याचा त्याचा विचार आहे, आपल्याला काही त्याचा विरोध करण्याचं कारण नाही. पण हरिपाठ शब्दाचा अर्थ काय करावा या दृष्टीनं वेगवेगळे विचार आलेत, तेवढा फक्त सांगितला मी. हरिपाठ करा हा ज्ञानपरही अर्थ आपल्याला करता येतो, कारण पाठ करा म्हणजे अभ्यास करा. अभ्यासानं प्राप्त होणारं काय आहे तर परमात्म तत्व आहे. त्या परमात्म तत्वाची प्राप्ती ज्या हरी या नावानं सांगितली गेली त्याचा वारंवार पाठ करणं म्हणजे अभ्यास करणं म्हणजे त्याचं ज्ञान संपादन करणं असाही अर्थ काही वेळेला केला गेला. मला त्यातही फार रमायचं नाही. हरिनामाचा वारंवार उच्चार करणे, हरिनामाचा जप करणे याला हरिपाठ म्हणतात. हा आपल्या संप्रदायाने स्वीकारलेला सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात महत्त्वाचा अर्थ आहे. तोच आपल्याला डोळ्यासमोर ठेवून चालायचं. आपल्याला हरिपाठामध्ये वेगळं काही सांगायचं नाही आहे. हरिपाठ म्हणजे नाम महात्म्य आहे. हरिपाठ म्हणजे नाम महात्म्य आहे. नाथ महाराजांच्या हरिपाठाच्या संबंधानं आपल्याला बोलायचं आहे. मी फक्त प्रस्तावना करतो. नामाचं महात्म्य आहे. या हरिपाठामध्ये नाथ महाराजांनी नामाचा विचार करताना, भक्तीचा विचार करताना नामाची साधन रूपता, नामाची साध्य रूपता आणि नामाचं स्वरूप या 3 गोष्टी आपल्यासमोर मांडल्या. ऐका, नाम साधन कसं आहे, नाम हेच साध्य कसं आहे आणि नाम आणि नामीच्या अभेदावरून नाम हेच भगवंताचं स्वरूप कसं आहे याचा विचार आपल्याला करता येतो. हरिपाठामध्ये हे 3 विषय आपल्याला डोळ्यासमोर ठेवावे लागतात. नामाची साधन रूपता, नामाची साध्य रूपता आणि नामाची स्वरूपता या 3च गोष्टींचा मिळून हरिपाठ आहे. हरिपाठामध्ये 4था विषय नाही. 4था विषय असला तरी तो या 3च विषयामध्ये आल्या जमा होतो. नंतर नाम महात्म्य सांगितलं गेलेलं आहे. आणि थोडा जर विचार आपण या संदर्भामध्ये केला
तर एक विषय मला महत्त्वाचा आत्ता आपल्यासमोर प्रस्तावनेमध्ये म्हणून ठेवायचा आहे की कुठल्याही गोष्टीचं आध्यात्मिक साधनेचं महत्त्व ज्या वेळेला आपण पाहत असतो, अभ्यासत असतो, त्यावेळेला आध्यात्मिक साधनेला येणारं महत्त्व हे 4 भूमिकांवरून विचारात घ्यावं लागतं. ऐका, आध्यात्मिक साधनेला येणारं महत्त्व 4 भूमिकांवरून बघावं लागतं. 1, काल कोणता आहे. 2, अधिकारी कोण आहे. 3, त्याचा परिणाम काय आहे. आणि 4, त्याचं स्वरूप काय आहे. आध्यात्मिक साधनेचं चिंतन करताना मी साधनेचं असं म्हणतोय, मी काय म्हणतोय हे मला माहिती आहे. मी साधनेचं असा विचार आत्ता आपल्यासमोर ठेवतोय. कोणत्याही साधनेचं महत्त्व या 4च भूमिकांमधून तपासावं लागतं. मी त्याचा विस्तारही करतो. पण नाम हे वारकरी संप्रदायातलं सर्वश्रेष्ठ एकमेव साधन आहे. त्या साधनेने ज्ञानही प्राप्त होईल, त्या साधनेने योगही प्राप्त होईल, त्या साधनेने कर्मही उत्तम होऊन जातील. त्या साधनेमध्ये असं सामर्थ्य आहे की अन्य साधनांमधून जे मिळतं ते नामानं मिळतंच मिळतं, पण नामाने जे मिळतं ते अन्य साधनेतून मिळत नाही. याच्याकरता ज्ञान, कर्म, उपासना किंवा योग यांचा समन्वय नामामध्ये केला गेलेला आपल्याला संत वाङ्मयामधून दिसून येतो. स्वतंत्र विषय. समन्वय कसा करायचा, कसा केला गेला, ज्ञानोबरायांच्या भूमिका काय, त्याची प्रमाण काय, आत्ता बोलत नाही. पण आम्हाला काय असतं, साधन म्हणून जेव्हा एखादं सांगितलं जातं, आता थोडासा विचार करा. साधन म्हणून कोणत्याही साधनेची साधनरूपता, साधनत्व हे कशावर अवलंबून असतं. कशावर अवलंबून असतं. मी नाम नावाचं साधन करतो म्हणजे नेमकं काय करतो. ते साधन आहे म्हणजे काय. ज्ञान हे मोक्षप्राप्तीचं साधन आहे म्हणजे काय. कर्म, निष्काम कर्म हे अंतःकरण शुद्धीचं साधन आहे म्हणजे काय. योग हे समाधीचं साधन आहे म्हणजे काय. साधन आहे म्हणजे काय असतं. साधन म्हणजे काय. साधन शब्दाचा अर्थ काय, ही संकल्पना कोणत्या अर्थाने येते. आपण साधन शब्द फार सहज वापरून जातो. ज्ञान साधना, योग साधना, नाम साधना सहज म्हणतो आपण. पण हे साधन आहे म्हणजे नेमकं काय आहे. साधनेची साधनरूपता कशावर अवलंबून असते. वेदांताच्या दृष्टीने जर आपल्याला सोप्या भाषेत विचार करायचा झाला तर साधनेची साधनरूपता 3 गोष्टींवर अवलंबून असते. ऐका. 1, त्याने आपल्याला साध्यापर्यंत पोचवलंच पाहिजे तरच त्याला साधन म्हणतायत. 1. 2, ते साधन जे आपल्याला साध्यापर्यंत पोचवणारं आहे ते शास्त्रानुमोदित आणि संतानुच्चरित असलं पाहिजे. 2. आणि 3रं महत्त्वाचं, त्या साधनेने साध्यापर्यंत पोचवल्यानंतर ते साधन संपलं पाहिजे. ते कालपरिच्छिन्न असलं पाहिजे तर ते साधन आहे. ज्याला कालपरिच्छिन्नता नाही ते साधन होणार नाही, ते साध्य होईल. ज्याला कालाची मर्यादा नाही ते साध्य आहे. साधनाला कालाची मर्यादा आहे. 3 गोष्टी आहेत तर त्याला साधनरूपता येते. मी सोपं सांगतोय, उदाहरणाने सांगतो आपल्याला. कोणतंही साधन साधनत्व या रूपाला येतं त्याच वेळेला जेव्हा ते साध्यापर्यंत पोचवणारं असतं. त्याला वेदांतामध्ये साधनेचं नियतत्व असं म्हणतात. नियत साधन. नियतत्व त्याला म्हणतात. तद व्यतिरिक्त अन्य साधनांची व्यावृत्ती जिथं होते तेव्हा साधनेचं नियतत्व येतं. हा नियम आहे. आता हे अवघड जाईल ऐकायला पण मी सोपं करतो आपल्याला. इथून जर आम्हाला पंढरपूरला जायचं आहे आणि आम्ही जर इथे बसस्टँडवर गेलो, बसस्टँडवरती 2 गाड्या लागलेल्या आम्हाला दिसल्या. आम्हाला पंढरपूरला जायचं आहे म्हणून आम्ही बसस्टँडवर गेलो. बसस्टँडवर जाणाऱ्या 2 गाड्या लागलेल्या आम्हाला दिसल्या. एक धाराशिव ते पंढरपूर जाणारी गाडी आहे आणि दुसरी धाराशिव ते मुंबईला जाणारी गाडी आहे. तुम्हाला पंढरपूरला जायचं असेल तर तुम्ही मुंबईच्या गाडीत बसाल की नाही.
मुंबईच्या गाडीत बसाल ना, नाही बसणार. भले ती गाडी किती चांगली दिसत असेल, भले ती गाडी किती स्वच्छ वाटत असेल, भले ती गाडी वेगानं जाणारी असेल, भले त्या गाडीचा मोह असेल, भले त्या गाडीमध्ये बसायला आम्ही उत्सुक असू, भले त्या गाडीमध्ये काही खायला फुकट मिळत असेल, काय जे वाटेल ते असेल त्या गाडीमध्ये, पण जर आम्हाला पंढरपूरला जायचं असेल तर मुंबईची गाडी हे आमच्या पंढरपूरचं नियत साधन होणार नाही. मला साधनेचं नियतत्व सांगायचं आहे. मला पंढरपूरला जायचं असेल तर पंढरपूरच्याच गाडीमध्ये बसलं पाहिजे, अन्य गाड्यांमध्ये बसून मला चालणार नाही. हां, माझं ध्येय जर बदलायचं असेल तर तो प्रश्न वेगळा, मग साधनाचं नियतत्वही बदलत जाईल जर ध्येयामध्ये परिवर्तन होणार असेल तर. पण आमचं ध्येय जर निश्चित आहे, आम्हाला जर परमात्मा प्राप्तीच करून घ्यायची असेल तर या कलियुगामध्ये आम्हाला दुसरं साधन नाही. मी नंतर त्याकडे येतो. कारण साधनेचं महत्त्व ज्या 4 गोष्टींवर अवलंबून आहे असं म्हणून मी सांगितलंय, त्याच्यामध्ये पहिला विचार सांगितलाय मी काल, दुसरा विचार सांगितलाय अधिकार, तिसरा विचार सांगितला परिणाम आणि चौथा विचार सांगितला आहे स्वरूप. त्याकडे नंतर येतो. पहिल्यांदा साधनेचं साधनत्व कशावर अवलंबून आहे हे लक्षात घ्या. कशावर अवलंबून आहे? त्याने आम्हाला साध्यापर्यंत पोचवलं पाहिजे तर ते साधन आहे. ते आमच्या साध्यापर्यंत आम्हाला पोचवणार नसेल तर आम्ही त्याकडे बघणारही नाही, ते आमचं साधन होणार पण नाही. एखाद्या माणसाला जर भूक लागलेली असेल तर त्याच्या ठिकाणी निर्माण झालेल्या भुकेच्या दुःखाचं निवारण कशाने होऊ शकतं? भूक लागलेल्या माणसाला काय मिळालं तर त्याच्या भुकेचं दुःख दूर होईल? दुसरा विचारच नाही, अन्न, बस संपलं. खूप भूक लागलेल्या माणसाच्या समोर परातीमध्ये तुम्ही 500-500च्या नोटा ठेवल्या तर पोट भरेल? पोट भरेल का? भरणार नाही. पैशानं पोट भरणारी जमात वेगळी आहे. पैसा खाणारी जी जमात आहे ना ती माणसाची नसेल, बहुधा नसावी म्हणजे. पण माणूस जर असेल तर भूक लागली असेल तर त्याला अन्नच पाहिजे. त्याला तहान लागली असेल तर तुम्ही किती पंचपक्वान्न त्याच्यासमोर ठेवा, पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. त्याचं दारिद्र्य जायचं असेल तर तुम्ही त्याला किती अन्न चांगलं द्या, पैशाशिवाय पर्याय नाही आहे. जो थंडीनं कुडकुडतो आहे त्याला तुम्ही किती चांगलं अन्न द्या, किती काही करा, किती थंड पाणी द्या, काही करा, त्याला अग्नी तरी पाहिजे किंवा गरम उबदार कपडे तरी पाहिजेत, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. असे हजारो उदाहरणं आपल्याला देता येतात. तसं जर आम्हाला परमात्मा प्राप्ती या जगामध्ये करून घ्यायची असेल तर त्याच्याशिवाय नामाशिवाय दुसरा कोणताही पर्याय या जगतामध्ये उपलब्ध नाही. नामाशिवाय पर्याय नाही. त्याने आम्हाला साध्यापर्यंत पोचवलंच पाहिजे तर त्याला साधन म्हणा. एक. दुसरं असं आहे की त्या साधनेचं साधनत्व, ते साधन जर शास्त्रानुमोदित आणि संतानुचरित असेल तरच त्याला साधनरूपता येते. ते साधन शास्त्राने सांगितलेलं पाहिजे. शास्त्राने ज्या साधनांचा निर्देश केला नाही, वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत सगळ्यांना मी शास्त्रच म्हणतो, यांनी जोपर्यंत त्या साधनेचा निर्देश केलेला नसतो तोपर्यंत त्याला साधनरूपता देता येत नाही. मला हे साधन वाटलं म्हणून मी केलं, नाही चालत, नाही चालत. मला वाटलं या शब्दांना परमार्थामध्ये यत्किंचितही किंमत नाही. मला काय वाटतं याला किंमत नाही. त्याला तुका म्हणायचा शिक्का पाहिजे तर त्याला किंमत आहे. त्याला नामा म्हणे, गोरा म्हणे, चोखा म्हणे यांचे शिक्के पाहिजेत, जनी म्हणे यांचे शिक्के पाहिजेत तर त्याला महत्त्व आहे. मला काय वाटतं काही उपयोग नाही. तुला काही वाटू दे, तू कोणी विद्वानस, कितीही व्युत्पन्नस, तुझ्या मताला परमार्थामध्ये जोपर्यंत तुका म्हणेचा शिक्का बसत नाही तोपर्यंत तुझं मत कितीही चांगलं वाटत असेल ऐकायला तरी त्याला किंमत नाही. चार्वाकाचं मत ऐकायला गोडच आहे, कुणाला पटत नाही. चारुवाक म्हणतातच ना त्याला. चारू म्हणजे गोड. गोड ज्याची वाणी कानाला ऐकायला, ज्याची वाणी गोड वाटते तो चारवाक. बरंच वाटतं सगळ्यांना ऐकायला. तुका म्हणेचा शिक्का आहे का?
आहे का त्याच्यावर? नाही ना, मग त्याला मूल्य नाही, त्याला किंमत नाही. तो शिक्का असला पाहिजे. मला वाटतं नाही, म्हणून मी म्हटलं, मी खरं सांगू आपल्याला, मला काय वाटतं याला परमार्थात मूल्य नाही, याच्यात आश्चर्य नाही, याला संसारातही मूल्य नाही. हो, मला काय वाटतं या शब्दाला संसारातही किंमत शून्य आहे. मी तुम्हाला प्रयोग सांगतो, तुम्ही करून बघा. तुम्ही फक्त घरी जाऊन बायको समोर म्हणा, मला काय वाटतं. ती म्हणते तुमचं राहू द्या, आधी मी काय सांगते ते ऐका. तुमच्या मताला काय किंमत आहे? काय मला वाटतं याला काय महत्व आहे? कोण विचारतो मला काय वाटतं याला? काही किंमत नसते. प्रपंचातही मला काय वाटतं याला मूल्य नसेल तर परमार्थात तर नाहीच नाही. हो, ते शास्त्रानुमोदित पाहिजे साधन. आणि त्याच्या पुढे बरोबरीनं ते शास्त्रानुमोदित असावं, तसं संतानुचरित असावं. त्या साधनांचं आचरण संतांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे याचे दाखले मिळावेत तर त्याला साधनत्व आहे. मी स्पष्ट सांगतो आपल्याला, जे तुकोबारायांनी केलं नाही ते साधन नाही, जे ज्ञानोबारायांनी केलं नाही ते साधन नाही, जे गोरोबा काकांनी केलं नाही त्याला साधन म्हणू नका, त्याला साधनत्व देता येत नाही. ते संतानुचरित पाहिजे. ज्ञान आहे, वैराग्य आहे, कर्म आहे, निष्काम कर्म आहे, योग आहे, उपासना आहे, ही साधनं संतांनी केलेली आहेत ना. त्याचे दाखले आहेत त्यांच्या चरित्रामध्ये. आम्ही काय केलं हे तुकोबाराय बोलून दाखवतात. ज्ञानोबारायांच्या भूमिका कळतात. जरी साधनाचा स्पष्ट निर्देश ज्ञानोबारायांनी केला नसला तरी सुद्धा ज्ञानोबारायांच्या इतर अभंगांमधून आपल्याला हे कळत जातं की त्यांच्या मुखातलं नाम चालू आहे. भगवंताबद्दलचा त्यांचा भाव गोपिका रूपात आहे, हे कसं आहे हे कळत जातं ना. मुलगा पायाखाली तुडवला जातो तरी सुद्धा मुखातलं नाम बंद पडत नाही. किंबहुना मुखामध्ये नाम असताना जगताचा संपूर्णतः विसर पडून जातो. ही चरित्र काय सूचित करतात आपल्याला? चोखोबारायांचं चरित्र काय सूचित करतं? मंदिरामध्ये जाऊ दिलं नाही हो चोखोबारायांना. मंदिरामध्ये प्रवेश करून दिला नाही त्या काळामध्ये. काय धर्माच्या मर्यादा असतील त्या असतील त्या काळात, मला त्या मर्यादांची चर्चाही करायची नाही. पण चोखोबारायांना मंदिरामध्ये प्रवेश मिळाला नाही. चोखोबाराय काही बोलले नाही, वेडवाकडं काही नाही, देवाजवळ तक्रार. आणि चोखोबारायांना सांगितलं ठीक आहे, मला मंदिरात जाता येत नाही ना, नका, मला सोडू नका, माझं काही म्हणणं नाही. पण चोखोबारायांची साधन संपदा अशी विलक्षण आहे की चोखोबाराय म्हणतात मी त्याच्याजवळ जाऊ शकत नाही पण तो माझ्याजवळ येऊ शकतो ना. साधन असं करीन की तो मंदिर सोडून माझ्याजवळ आला पाहिजे. काय साधन असेल, काय भूमिका असेल, काय ताकद असेल साधनेची, काय मनोनिर्धार असेल चोखोबारायांचा, काय श्रद्धा असेल, काय समर्पण असेल देवाच्या चरणाविषयी. साधनही हे ते संतानुचरित असलं पाहिजे तर त्याला साधन म्हणा. ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यायाच्या सुरुवातीला या संदर्भामध्ये एक दृष्टांत दिला. तो दृष्टांत तेवढा खुलासा करून सांगतो, फार अडकत नाही पण थोडा खुलासा करतो, त्याचा सामान्य करतो दृष्टांत जरा. दृष्टांत जरा सामान्य करतो. आता आपण इतके जण इथे बसलो, आपल्याला देव भेटावा असं कुणाकुणाला वाटतं? असं जर मी विचारलं की हात वर करा तर सगळेच करतील, माझ्यासकट सगळे करतील की नाही? देव भेटावा असं वाटतं ना? वाटतं. मग मी त्याला एक उपाय सांगतो, तो उपाय करा. 100% देव भेटेल याची शाश्वती आहे. पाहिजे तर तुम्हाला लिहून देतो आणि मी सांगतो ते साधन करून, मी सांगतो तो उपाय करून जर देव भेटला नाही तर
समजा मी आत्ता जे साधन आपल्याला सांगतो ते साधन करून ऐकू येतंय का माझं? ऐकू येतंय? ठीक. तर हां, देव कुणाला भेटावा वाटतो? सगळ्यांना वाटतं. मी एक साधन सांगतो, एक उपाय सांगतो, तेवढा करा. 100% देव भेटला पाहिजे याची खात्री देतो, शाश्वती देतो तुम्हाला. समजा जर मी सांगतो तो उपाय करून देव भेटला नाही तर इथं जो शिवाजी चौक आहे ना, त्या चौकामध्ये मला जाहीर फाशी द्या. जाहीर फाशी मी लिहून देतो तुम्हाला. काही तुम्ही त्याची तक्रार करणार नाही, कोणी माझ्या घरचं करणार नाही, मी करणार नाही, काही नाही. जाहीर फाशी शिवाजी चौकामध्ये मला. पण मी सांगतो तो उपाय करा. उपाय फार अवघड नाही, सोपा उपाय. तेवढा करा. 100% देव भेटलाच पाहिजे. नाही भेटला तर मी फाशी जायला तयार. तुम्ही म्हणाले जरा अति झालं. दुसरा विकल्प देतो तुम्हाला. मी सांगतो त्या उपायाने जर तुम्हाला देव भेटला नाही ना, ह्याच्या पुढं प्रवचन कीर्तन बंद करतो. अजून काय सांगू? याच्या पलीकडे काय पणाला लावू आता? मी सांगतो तेवढा उपाय करा. काय उपाय करायचा? काही नाही, सोपा उपाय. काय करायचं? झोपलेल्या सिंहाच्या नाकातला केस तोडायचा. सोपं आहे, मला अवघड बोलताच येत नाही. झोपलेल्या, मेलेल्या नाही, झोपलेल्या सिंहाच्या नाकातला केस तोडायचा आणि नागाच्या फण्यावरचा मणी काढून त्याच्यामध्ये ओवायचा आणि तो केस गळ्यात बांधायचा. देव भेटलाच पाहिजे, नाहीतर फाशी जायला तयार. काही अवघड नाही, काहीच अवघड नाही. ज्ञानोबारांनी केलेलं चिंतन आहे, मी माझ्या मनाचं बोलत नाही. ऐका, मेलेल्या नाही, झोपलेल्या सिंहाच्या नाकातला, आयाळीतला नाही, नाकातला केस तोडायचा. जरा जास्त वेदना होतात त्याच्याने. काही नाही, तुम्ही झोपलेल्या सिंहाच्या नाकातला केस तोडायला फक्त सिंहाजवळ जा. त्याच्या नाकातल्या केसाला हात लावायच्या आत जर त्याने फक्त एकदा डोळे उघडून आपल्याकडे बघितलं, तिथल्या तिथं परमात्मा प्राप्ती आहे, परत येणंच नाही. तिथल्या तिथं भगवत प्राप्ती.